अफिलिएट टूल तुम्ही टेस्ट कसं करणार आहात? व लिंक दिलेली आहे आणि डमी आय डी पासवर्ड दिलेला आहे. त्याद्वारे तुम्ही प्रथम लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डमी टेस्टिंग सेंटर अशी जाहिरात दिसेल. हे आपल्या सेंटरचं नाव आहे. सध्या ॲक्टिव्ह कॅम्पेन्स किती आहेत तर 0 आहे. मला काय करायचं आहे, प्रथम सेंटर प्रोफाईल बनवायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सेंटरचा लोगो टाकता येऊ शकतो. सेंटरचा लोगो टाकला इथं मी विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्सअपचा ग्रुप क्रिएट केला आहे. त्याचा मी लिंक टाकली इथं आणि अपडेट सेंटर ते सेंटरच्या डिटेल्स लिहिलेले आहेत. इथं मी बाय डिफॉल्ट सेंटरचं नाव लिहून दिलेलं आहे आणि इथं सेंटरचं प्रोफाईल तयार केलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर एक प्रमोशनल कॅम्पेन चालू करायचं आहे. हे चालू करूया आपण. इथं तुम्हाला त्याला नाव द्यावं लागेल. मी नाव दिलं MSCIT. तर तुम्ही असं MSCIT, टॅली, स्पोकन इंग्लिश, प्रोग्रॅमिंग वेगवेगळ्या कोर्सेससाठी बनवू शकता आणि वेगवेगळ्या व्यक्तीसाठी बनवू शकता. विद्यार्थ्यांसाठी आपण एक जनरल कॅम्पेन करू शकतो. आमच्याकडे काही एजंटसुद्धा काम करतात ॲडमिशन घेण्यासाठी, तर त्यांच्यासाठी आपण वेगळं बनवू शकतो. असे वेगवेगळे कॅम्पेन करू शकतो आणि प्रत्येकाला आपण पॉईंट्स वेगवेगळे देणार आहोत. तर MSCIT लिहिलं मी. आता इथं मी काय करणार आहे, फक्त ₹2 देणार आहे विद्यार्थ्यांना जर त्यांनी आपापल्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये हे शेअर केलं तर. शेअर केल्याबद्दल त्यांना ₹2 मिळणार आहेत. आणि जर का ॲडमिशन झाले कन्वर्ट तर मला त्यांना ₹100 द्यायचे एका ॲडमिशन मागे. बरं, हा सगळा डेटा मुलांना त्यांच्या लॉग इनमध्ये दिसणार आहे आणि आपल्याला पण दिसणार आहे. ॲटोमॅटिकली ते कॅल्क्युलेट होतं. आपल्याला स्वतःला वेगळं करावं लागणार नाही. इथं तुमची MSCITची जी काही जाहिरात असेल ना ती टाका. मी जाहिरात टाकण्यापेक्षा मी असा विचार केला, मी MSCITची डायरेक्टली इमेज टाकतो. तर ती इमेज पण मला इथे टाकता येईल. तर तुम्ही तो तेवढंच लिहा. तर इथं तुम्ही किती मोठा मेसेज लिहिला तर चालणार आहे. टेक्स्टमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी ज्या भाषेत पाहिजे किती मोठा मेसेज तुम्ही लिहू शकता. इथं मी थोडक्यात लिहिलं आहे आणि अशा प्रकारे मी स्टॅट कॅम्पेन केलं तर माझा कॅम्पेन इथं सुरू झाला आहे. बघा इथं MSCIT नावाने कॅम्पेन सुरू झालेलं आहे. असं आपण दुसरं तिसरं पाहिजे तितकं करू शकतो. एकच विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सेसचं सुद्धा कॅम्पेनिंग करू शकतो. एका कोर्सला एक नंबर एकदाच रजिस्टर होईल, पण तोच नंबर दुसऱ्या कोर्सला मात्र सुद्धा रजिस्टर होऊ शकतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी एकमेकांना शेअर करतील आणि एकमेकांना शेअर केल्यानंतर फक्त शेअर केल्यामुळं आपल्याला थोडासा पैसा द्यावा लागेल, ₹1-2. परंतु जर ॲडमिशन झालं तर आपण त्यांना ₹100, ₹50, ₹200 तुम्हाला जे योग्य वाटतात ते तितके तुम्ही देऊ शकला तर तुम्हाला खूप जास्त ॲडमिशन काउंट मिळेल. अशा विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचता येईल ज्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचलेला नव्हता. आता शेअर कसं करायचं आहे तर इथं क्लिक करायचं आहे. आता ही जी लिंक झाली कॉपी झाली बघा. ही लिंक विद्यार्थ्यांना आपण व्हॉट्सअपवरती पाठवून देणार आहोत. ही लिंक आपण इथं शेअर केली. शेअर केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते असं दिसणार आहे. इमेज दिसेल, वरती आपल्या सेंटरचं नाव दिसेल, वरती तुमचा लोगो दिसेल आणि एक छोटासा फॉर्म दिसेल की जॉईन MSCIT टुडे. इथं तुम्ही आणखी 2-4 वाक्य लिहू शकला असता. इथं विद्यार्थी नाव लिहिल. मी इथं XYZ नाव लिहितो, डेमो नाव लिहितो, इथं मोबाईल नंबर लिहितो आणि इथं पत्ता लिहिला मी, समथिंग स्कूलची लेवल लिहिली आणि इथं एनरोल केलं. तर एवढंच काम आपल्याला मुलांकडनं करून घ्यायचं आणि त्याला सांगायचं आहे, म्हणजे आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांकडून एवढं काम करून घ्यायचं आणि त्याला सांगायचं ही लिंक जी आहे ना ती लिंक त्यांनी आता कॉपी करायची. डायरेक्ट तो व्हॉट्सअपला सुद्धा सेंड करू शकतो. तो मेसेज रेडीमेड जातो की इथं मी ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे, तुम्हीसुद्धा या लिंकद्वारे ॲडमिशन घ्या, असा मेसेज तो डायरेक्टली पाठवू शकतो. तो वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विद्यार्थी हे लिंकद्वारे प्रमोशन करतील आपल्यासाठी. आता ह्या लिंकद्वारे जेव्हा जेव्हा कोणी फॉर्म भरेल तेव्हा तेव्हा आपल्याला आपल्या कंट्रोल पॅनलमध्ये दिसणार आहे की कोणी फॉर्म भरलेत. तर इथं दिसेल बघा XYZचं नाव दिसायला लागलेलं आहे. आता XYZची लिंक वापरून जर कोणी फॉर्म भरला असेल तर ॲटोमॅटिकली इथं 2 पॉईंट आलेले दिसतील आणि जर त्याने ॲडमिशन घेतलं तर ॲटोमॅटिकली इथं 102 पॉईंट दिसतील, म्हणजे ₹100 त्याच्या आणखी वाढलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे पॉईंट्स आपल्याला स्वतःला हिशोब ठेवायची गरज नाही. विद्यार्थ्याला सुद्धा हिशोब ठेवायची गरज नाही, कारण त्यालासुद्धा खाली जेव्हा तो रिफ्रेश करतो त्या पेजच्याच खाली एक लिंक दिलेली बघायचं ऑलरेडी जॉईनड. तर इथं त्याने जर का नंबर टाकला तर त्याच्या अंडर किती लोकांनी फॉर्म भरलेला आहे किंवा किती लोकांनी ॲडमिशन घेतलेलं आहे हे सुद्धा त्यालाही सुद्धा कळेल, विद्यार्थ्याला सुद्धा कळतं. तर अशा पद्धतीने मार्केटिंगच्या पद्धतीला म्हणतात ॲफिलिएट मार्केटिंग.